नमस्कार फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं वेलकम आहे आमच्या कुचीबू या चॅनल मध्ये. वीकेंड स्टार्ट झालेला आहे आणि आम्ही रेडी झालेलो आहोत वीकेंड का वार साठी. येस, आणि आम्ही चाललेलो आहोत, म्हणजे आम्ही नाही, मी कुचीला घेऊन चाललेली आहे सॅलॉन मध्ये. हा, कारण काय मी नॉर्मली तेवढं जात नाही सॅलॉन मध्ये, बट काय काय पण नाही ना, तेवढं नाही जात. राईट, हा, म्हणजे फारच कमी जाते. ही तर मी बोलतो 20% जाते आणि मी ओनली 5% ओनली हेअर कटिंग साठी. येस, हा, माझा पण हेअर कटिंग, हेअर ग्रूमिंग साठी मी मेजरली जाते. स्किन केअर साठी आम्ही काही खास करत नाही. त्याचमुळे मी कुचीला म्हणाली आहे की नाही, आता समर्स झालेले आहेत आणि न्यू सीझन येणार आहे. मेनली कसं आहे, आपण जेव्हा सिटीमध्ये राहतो, पॉल्युशन वगैरे ह्या गोष्टींमुळे आपण कितीही काही डॅमेज होते, भरपूर स्किन डॅमेज होते. नॅचरली आपण तेवढं मेंटेन नाही करू शकत हवी, आणि त्यासाठी आम्ही आज जाणार आहोत सॅलॉन मध्ये. मग डे टू डे लाईफ मध्ये आपण एवढं केअर करू शकत नाही. मेनली कुची 9 to 5 जॉब वाले तर तुम्हाला माहितीच आहे, तुमचं लाईफ खूप हेक्टिक असतं. त्यामध्ये हे स्किन केअरसाठी टायमिंग तर कुची काढतच नाही. त्यामुळे आज मी त्याला सांगितलेलं आहे आणि मी सुद्धा जाते आहे त्याच्यासोबत, सो दॅट मी तुम्हाला पण घेऊन जाईन आणि काय काय बेसिक केअर काय करायला पाहिजे तेवढं, फक्त एक्स्ट्रा काही करायचं नाहीये. एकदम बेसिक, हा, बेसिक थोडंसं क्लिन्झिंग करायची आहे. तर ते कुची फर्स्ट टाइम करणार आहे, त्यामुळे मी घेऊन जाणार आहे आणि ते तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करणार. पण केलं असतं, बट तिला मला दाखवायचं ऍक्च्युली कसं होतं, मग मी म्हणून आम्ही तिथे चाललोय. नाहीतर आम्ही घरीच केलं असतं आणि त्याच्यामध्ये पण आमचं भांडणं पण झाली असती, ऍक्च्युली झाली असती, आणि हेच रिझन आहे. त्यामुळे मी त्याला आधी बाहेर घेऊन जाते, मग आपण घरात करू तेव्हा दाखवू. तर चला आपण भेटूया तुम्हाला डायरेक्टली सॅलॉन मध्ये. तो कसा वाटतोय? थोडं टेन्शन आलंय मला, कारण मी कधीच केलं नाही. माहिती पडलं पूर्ण चेहरा लाल व्हायचा माकडासारखा. नाही, रेडनेस थोडीशी राहते, म्हणूनच मी म्हणाली आहे की आत्ताच कर, म्हणजे ओव्हरनाईट करूया, म्हणजे उद्या जास्त उन्हात नाही राहायचं. नाही, पण कुची सीटवर बसल्यावर आपण बघूया काय होणार आहे. सो इथे स्टार्ट झालेला आहे. बघितलं, आता हिला पण करायचंय. बट यू आर टू स्मॉल अँड युअर स्किन इज रिअली व्हेरी नाईस अँड शायनी. यू आर ब्युटिफुल, यू आर नॅचरली ब्युटिफुल. काय चाललंय? कम्य नाही, मुलाचं बघा काय चाललंय तिकडे. खरंच सिरियसली घेतलंय डॅडी? एवढं स्किन एकदम काहीच रिएक्शन नाही. तुम्ही देख, अच्छा लग रहा है. अच्छा लगता. बघा आता कसा दिसतोय ग्लो चेहऱ्यावर. एकदम छान दिसतोय ना. मला मॅच झालं, जेवढी टॅनिंग होती ती सगळी उतरली. मला पण छान वाटतंय, थोडं फ्रेश आणि रिलॅक्स पण केलं त्यांनी. बऱ्याच वेळा मसाज केली. तर हे मसाजच आहे. आता कुची घरी जाऊन मला मसाज करणार आहे. मला दाखव ना, मीच कॅमेरात नाही दिसत. तुला मसाज करायची? मी लावेन आणि तुम्ही फेस पॅक वगैरे मी सगळं लावेन. बॉडी मसाज करू शकतो. निवा नाही, बॉडी मसाज नाही, मला फेस मसाज जसं त्याने दिलं तसंच द्या. कळलं? तसंच द्या, म्हणजे मी पण आता माझ्या फेसचं सगळं मी करून दाखवते, फरक दाखवते. कारण मी मेजरली घरीच करते. खूपच असं क्वचित होतं की आपण कधी वेकेशनला वगैरे गेलो तेव्हाच मी यूज करते. डिटॅन वगैरे करणं प्रेफर करते. थांब जरा बंद कर थांब. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आता आपण घरी रिटर्न आलेलो आहोत आणि बघा माझा फेस किती छान दिसतोय. खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता कुचीचा. मला आता वाटलं एक पॉइंटला जेव्हा ब्लॅक हेड्स क्लीन करायला घेतले, कुचीला खूप दुखायला लागलं आणि मला वाटलं झालं ह्याच्याकडून, आणि थोडं ना रक्त यायला लागलं होतं. मला विचारतोय कुची. येस, कारण फर्स्ट टाइम मी केलं, मी कधीच ट्राय नाही केलं आणि माझी स्किन. आणि मी जेव्हा ट्राय केलं तेव्हा ब्लड वगैरे नाही आलंय कधी, पण कुचीचं आलं ना, मी पण घाबरली होती.
पण नंतर मी कुचीला बोलते काय नाही एवढं काय नाही झालं, पण मला पण भीती वाटत होती कारण सजेशन तर मी दिलेलं ना हे सगळं करायला. मी असं करत नाही, तिने सांगितलं कर म्हणून मी केलं. आणि जर काय उलट झालं. छान आहे एक्सपिरियन्स, एकदम स्मूथ आणि सॉफ्ट झाली आहे स्किन. स्किन केअर करणं फार गरजेचं आहे, त्यामुळे मी कुचीला सजेस्ट केलं आणि खूप अगोदरपासून मी सांगत होते. तो काय कन्व्हिन्स झाला नाही, पण आज मी म्हणाले की चला आपण ट्राय करूया. आणि 1 आठवडा 1.5 आठवडा झाला मी त्याला सांगते. सो आज या गोष्टीला मुहूर्त आला आणि आम्ही जाऊन आलो. सो तुम्हाला फ्रेम मध्ये किती ब्राऊन ब्राऊन दिसत असेल. सोफ्याचा कव्हर ब्राऊन, याचे कपडे ब्राऊन. अरे हो, सगळं ब्राऊन ब्राऊन आहे एकदम. सो कमेंट करून सांगा हा ब्राऊन डे कसा वाटतोय आणि हा ड्रेस कसा वाटतोय. मला खूप छान वाटतोय आज की प्रॉपर म्हणजे छान फ्रेश वाटतं एकदम म्हणून. फ्रेंड्स, आता आपण काही गेम स्टार्ट करणार आहोत, कारण म्हणूनचा जो प्लेइंग टाइम होता त्या टाइम मध्ये आपण पूर्ण सेलॉन मध्येच होतो, तर तिला खेळायला नाही भेटलं. आणि त्यात वीकेंडचा वार आहे, त्यामुळे आम्ही स्पेशल गेम्स घेऊन आलेलो आहोत. तर कुचीला माहित नाही, मीच एक्सप्लेन आज करते. आपण काहीतरी स्पेशल पार्टी पण करणार आहोत, लेट नाईट पार्टी. का? तर आज फ्रायडे आहे म्हणून, आणि उद्या सुट्टी आहे. नाही काय, मला वाटलं काय छान रिझन आहे का पार्टी करण्यासाठी. करायला काही रिझन नको आहे, आपण एकत्र असल्यावर तीच पार्टी करायला हवी. ओके, बरोबर आहे. सो वी शुड सेलिब्रेट ईच डे, बट बाकी दिवस 5 दिवस तर मी ऑफिसला असतो आणि मग सकाळी लवकर उठायचं असतं, म्हणून आपण काय रोज सेलिब्रेट नाही करू शकत. बट ऍटलीस्ट वीकेंडला तर आपण सेलिब्रेट करू शकतो ना. ही बघा हिचा चेहरा, यू वॉन्ट टू पार्टी. येस, हिचा चेहरा बघा काय असा विचारा. कारण डॅडाला एवढं सगळं केलं, हे सगळं केलं, मला नाही केलं. हे तिकडे पूर्ण वेळ होतं, त्यामुळे आता तिला पण मला थोडंसं काहीतरी करावं लागेल. सांगितलं मी तिचं फेस वॉश आणि मसाज करणार आहे. आय विल डू टुमॉरो. ओके. सो आम्ही थोडे नाराज झालेलो आहोत. आणि तुझं पण करणार आहे. ठीक आहे. हा, मी पण काहीतरी असंच करणार आहे बेसिक, बट ते कुची करवणार आहे. सो ते सुद्धा ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल कुची कसं करणार आहे. कारण कुचीला मी फर्स्ट टाइम हे ऍडव्हान्टेज देते आहे की आता तुझं जसं फेशियल मसाज त्यांनी केलं, कसे काय फेशियल पॉइंट्स वगैरे त्यांनी प्रेस केले ते तुला कळले असतील, आता ते मला करून दे. फार सिम्पल आहे, तेवढं काही डिफिकल्ट नाही वाटलं मला. डिफिकल्ट नाही, हा डिफिकल्ट नाही आहे, पण ते प्रॉपरली करणं फार नेसेसरी आहे. त्यांनीच तर ग्लो वगैरे येतो, ते बघू शकताय. सो चला आपण पटापट चॅलेंज नाही आहे, गेम आहे, टास्क आहे, गेम आहे, तो आपण खेळूया. तुम्हाला खूप आवडेल. तर इकडे हे बघा. हे kids बरोबर ट्राय करू. तर गाईज इकडे मी तुम्हाला दाखवते गेम काय खेळायचा आहे. तर इकडे मी 1 to 20 लिहून घेतलेले आहेत. हे बघ, आता त्याच्यावर मी असेच रॅन्डम इकड तिकडचे कोणत्या तरी गोष्टी मी लिहिणार आहे, जसं ट्री किंवा मॉप. ओके. आणि करायचं काय, एक चान्स ह्याला भेटणार, एक चान्स मला भेटणार. मी माझे वर्ड्स लिहिते 20, कुची नंतर त्याच्या डाईनच्या वेळी तो 20 वर्ड्स लिहिणार. आणि हे जे मी असं ग्रीड बनवलंय, हा, तर त्याच्यामध्ये 20 बॉक्सेस आहेत. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, नंबरिंग द्यायची आहे 20, आणि मग ह्याच्यामध्ये कुची अनाऊन्स करणार की त्याचा फर्स्ट शब्द काय आहे. तर मी इथे फास्ट अनाऊन्स करेन, एवढं ओव्हर फास्ट नाही, पण समजा त्यांनी मला दिलं मॉप, तर मी मॉप ड्रॉ करेपर्यंत सेकंड सांग. फास्ट आपल्याला ड्रॉ करत जायचं आहे. मी फास्ट मी फास्ट का बोलते, आपण आपल्या मनातून ड्रॉ करणार आहोत जसं येईल तसा, आणि त्यानंतर आपण काय ड्रॉ केलं ते गेस करणार आहे. तो विचारेल 6 नंबरला काय आहे, तर मी ड्रॉ केलेलं मला जर ओळखलं तर मी सांगेन ना. तूच ड्रॉ केलं तर तू ओळखणार नाही, असं होते नाही होते. 20 गोष्टी आपण फास्ट ड्रॉ करतोय, वेळ नाही देतो ते ड्रॉ करायला. हाच टास्क आहे. तर आपण एवढ्या घाईने ड्रॉ करतोय, ते प्रॉपर ड्रॉइंग येत नाहीये, त्यामुळे 20 ड्रॉइंग कम्प्लीट झाल्यानंतर ते डिफिकल्ट आहे आपण काय ड्रॉ केलं हे इमॅजिन करणं. म्हणून मी फर्स्ट टाइम घेते, म्हणजे तुला कळेल किती फास्ट करायचं किती स्लो करायचं. ओके. मला तर वाटतं असं गेम ठेवायला हवं होतं की मी डिक्टेट करणार, मला माहिती नाही ही काय ड्रॉ करते. तो फक्त एक ड्रॉइंग गेम नसून तो ब्रेन गेम पण आहे. तो विनर तुम्हाला माहिती आहे कोण आहे ते या गेमचा पण. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. आधी मी माझे 20 वर्ड्स लिहिते आणि कुची ते ड्रॉ करणार आहे. ओके, लेट्स स्टार्ट. फ्रेंड्स, तर आता मी रेडी झालेलो आहे आणि बघूया आता कसं जाते आपलं सेशन. हा, तर चला, पहिला आहे फुटबॉल 1 2 3 4 5. नेक्स्ट आहे प्रेशर कुकर 1 2 3 4 5. पॅन्ट, डॉग, बुक 1. लोटस, स्काय, आईज 1. कीज, मॉप, कार्टून, डोर, चेअर, मेडिसिन 1. बकेट, क्लॉक, ऑफिस 1. मेकअप 1. फूड, शूज. तर झालेले आहेत माझे 20 वर्ड्स. हां, ठीक. हे काय वाजलं रे. ओके, ठीक आहे. तर आता आपण कुचीला विचारूया कोणत्या नंबरवर काय येते. ओके, 5th नंबरवर काय आहे. खतरनाक काढले. 5th नंबरवर बुक, राईट. 10th नंबरवर काय. 10th नंबरवर
ओ मॉप. 11th नंबरवर काय? 11 नंबर. हाँ ये थोड़ा डिफिकल्ट था. ये था करेक्ट है ना? 14 नंबरवर काय? राईट. 15th नंबरवर काय? ओ. यू नो. वाव. 18th नंबरवर काय? मेकअप. 20 नंबरवर काय? शूज. फर्स्ट नंबरवर काय? 1 नंबरवर काय? नंबर फुटबॉल. आणि 3rd नंबरवर लास्ट. पॅन्ट आहे. ओ माय गॉड. 2 3 4 5 6 7 8 9 झाले अजून एक. नाही गरज नाही. ओके. आय एम द विनर. 7th नंबरवर काय? 7 नंबरच काय होतं? अमेझिंग यार. तुमचा नेहमी विन करत आला अमेझिंग. आहे. मी त्याचं ड्रॉइंग दाखवते मी. काय ड्रॉइंग काढलंय खतरनाक. तुम्हीच ओळखून दाखवा. Look me. वाव वाव मनुचा पण. Wow, दिस इज खूप मम्मा अँड छान. यू. वाव सो ब्युटिफुल ड्रॉइंग. व्हेरी ब्युटिफुल. खूप छान. नाउ यू विल प्ले दिस गेम. यू वॉन्ट टू प्ले विथ अस? लेट्स प्ले दिस. ओके लेट्स प्ले विथ मनु ऑल्सो. आपण मनु बरोबर खेळ. हा. 1 2 3 स्टार्ट. हा. Exhaust, kitty, stitch, lilo, sketch pen, oven, tissue, umbrella, geyser, laptop, hair dryer, selfie stick, mat, tomato, brinjal, Doraemon, crocodile, wajidi, kaleji, bouquet, 1 2 Oh. 3 4 5 done. नाही नाही हे असं चालतं. ओके. हे काय? एक मिनिट तुम्हाला एंडिंगचा पोर्शन मी समजावूनच देते. एंडिंगचा पोर्शन सांगते. ओके. एकामध्ये लिहिलंय कलेजी, एकामध्ये लिहिलंय डुक्के, एकामध्ये लिहिलंय वजडी. हे काय ड्रॉ करणार तुम्हीच सांगा गाईज. 14 नंबर. ओके. हा हे टोमॅटो. चिटर आहे. 7 नंबर. ओ गॉड. हे आहे टिश्यू. ओके राइट करेक्ट. 5 नंबर. 5 नंबर. बाप रे. मला ना हे नाही आठवत आहे ऍक्च्युली. मी काय ड्रॉ केलं हे मला नाही आठवत आहे. नो आय डोंट नो. काय आहे ते? स्केच पेन. स्केच पेन. नाही आठवला गाईस. खरंच नाही आठवलं. हा गेम नक्की ट्राय करा. हा. 2nd नंबर. 2nd नंबर. या दिस इज किटी. राईट. नंबर. 1 नंबर. हा मला हे आठवतंय. एक्झॉस्ट होतं हे. पण हे एक्झॉस्ट हे पण दाखवायला पाहिजे की हा मी बनवलं दाखवते. हा हे Correct. एक्झॉस्ट होतं. किती झालं? म्हणजे शाणा बघितला ह्यानी ना. अरे नाही. नाही मी ह्याच्यात जिंकलेली आहे. हा खूप चिटरपॉक पण मला जिंकून आता बघ अप टू डेट. अरे थोड़ा सोचा डिफिकल्ट होतो इस हिसाब से नाही तर डिफिकल्ट पण जिंकलेला माणूस बघा UPSC ला पाठवून देणार का आता यार? हे काय? नाही मी जिंकलेली आहे गाईस. त्यांनी जेवढं विचारलं मी सगळं. आणि मी फोटो टाकणार आहे की मी किती छान केले. थांब मी फोटो काढते आधी. नाही 16 नंबर काय आहे? 16. हा असं विचार ना तू. हे वाढव ना. बाप रे. या 16 नंबर ना. मला 16 नंबर ना नाही आठवते. फ्रेंड्स हे माझी फक्त स्ट्रॅटेजी होती तिला डिस्ट्रॅक्ट करायसाठी. ती थोडा आता विसरणार बघा. कारण ती कधीपासून लक्षात ठेवू नये. मी हे क्रिएट केलं ना तर तिचा माइंड आता डायव्हर्ट झाला थोडा. तर आता तिला लक्षात नाही राहणार की तिने काय ड्रॉ केलं. कारण तिने आठवून ठेवलेले सर्व सायन्स. हा मी जरा ठीक आहे, हे विचार. विसरली. ठीक आहे हे विसरली आहे मी. एक्झॅक्टली विसरली पूर्ण. ठीक आहे 17 नंबर काय आहे? 17 नंबर क्रोकोडाईल आहे. हे आठवलं. सांग ना हे काय बरोबर आहे, होतं? correct आहे. 16 काय आहे? 16 काय होतं? 16 होतं डोरेमॉन. डोरेमॉन. हा तो विसर. डोरेमॉन कसं काढू मी 5 सेकंड मध्ये? हा 12 नंबर काय आहे? 12 नंबर. बापरे 12 नंबर. हा सेल्फी स्टिक आहे. येस. बरोबर आहे करेक्ट. बाकी तर मी सांगेन बऱ्यापैकी. ऑलमोस्ट काढलं. तरी एखादा जर सांगायचं असेल तर सांगू शकतो. 9 नंबर. 9 नंबर. गिझर आहे तो. मला माहिती आहे ना. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 10. चला ठीक आहे बऱ्यापैकी आलेलं आहे. फक्त आता 2 चुकले. 1 आणि 2. Two. हा 2 आठवले नाही. हा बाकी सर्व correct हा, आहे. बाकी सगळं ओके. तर चला. हॅलो फ्रेंड्स, सो वी आर बॅक विथ द न्यू गेम अँड सेटअप रेडी करत होते आणि पेन्सिलवरून तर कळत असेल की पेन्सिलच्या रिलेटेड काहीतरी आहे. पेन्सिल पेनच्या रिलेटेड काहीतरी आहे. पण आता आपण मेमरी गेम तर खेळलेलो आहोत आणि खूप मजा आली. तर आता मी काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी घेऊन आलेली आहे. सो हे 2 गेम्स तुम्हाला खूप आवडतीलच आणि कॉमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा की गेम्स तुम्हाला कसे वाटले आणि अजून असे कोणते गेम्स असतील तर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. सो दॅट आम्ही ते तुम्हाला खेळून दाखवू आणि जास्तीत जास्त फन तुमच्यापर्यंत पोहोचवू. विनर कसं वाटलं ते पण सांगा. हा विनर मी मानते यार. आज तर मानते. मी एक्सपेक्टच नव्हतं केलं
की फर्स्ट टाइम मध्येच एवढं छान बघा, करणार. तुम्हाला असं कधी- अरे बापरे, तिने तर Oh my अरे पेन्सिल नसती शार्प केली तरी चालली असती. ओले ओके, तर आता आपण काय करणार आहोत ते तुम्हाला सांगते. ती मम्माईची ही बॉटल आहे, मी हे बॅलन्स करण्यासाठी पाणी टाकले, पाण्याची गरज नाहीये. सो आता आपण एक काम करणार आहोत, उभं राहायचं आहे. कॅमेरामध्ये तेवढं दिसणार नाही, पण आपण उभं राहूया. 5 वेळा गोल फास्ट फिरायचं आहे. त्यानंतर नाकामध्ये अशी पेन्सिल पकडायची आहे आणि मग ह्याच्यात टाकून दाखवायची आहे. कळलं? असं रिपीटेडली 2 टाइम्स केलं तर तुम्ही विन व्हाल. 2 times. 2 टाइम्स, येस 2 टाइम्स. मनू, do you understand the task? यू अंडरस्टूड व्हॉट वी हॅव टू डू. ते बघ कळलं तिला. ओके, लेट स्टार्ट. मनू बरोबरच स्टार्ट. हा, मनूवरूनच आपण स्टार्ट Stand up करूया. first. ओके, Stand up. स्टँड स्टँड. टेक किती 5 राऊंड. 5 राउंड. Five rounds. लांब जा जरा बेटा प्लीज. हा, टेक 5 राऊंड. आहे घे, होल्ड इट. हा, पुट. पाणी पाडशील त्यातलं. वन मोर टाइम. 2 टाइम्स ना. टेक. हा कर. 1 2 3 4 5. थांब. 5. Hold properly. You have to do like this. Okay. Put. चलो Done. तुला दिसेल. ओके, 1 2 3 4 5. नाही, ते होल्ड करणंच डिफिकल्ट आहे. टास्क तेवढं डिफिकल्ट आहे, ते होल्डच नाही राहत आहे, स्लिप होते. मी करू. आणि त्या मुस्टेजमुळे अजून slip मी होते. करू? हा, तू कर. नोक तोडलीच नाही भाती. Start बस. 1 2 3 4 5. ओके, 5 काउंट केले, राऊंड तेवढे नाही मारले. तू बघितले. चल 1. डोळे ओपन ठेवून. इफेक्ट जाईल का परत लवकर. पुन्हा इकडे बघ. तिला पण कळलंय कसं करायचं. व्हेरी गुड. तुला छान गेम होता, खूप मजा आली. मनूला पण कळलंय कसं खेळायचंय आणि भूनी तर आज जिंकून दाखवलंय. जिंकून दाखवलंय. आता तर गाईज, आता वीकेंड आहे म्हटल्यावर आम्ही किचन मध्ये काय काय छान छान स्नॅक्स बनवणार आहोत. नो डिनर डे आहे. हम्म. तर आज आपण फक्त स्नॅक्स खाणार आहोत. स्टार्टर्स अँड स्नॅक्स. या स्टार्टर्स असणार आहे. तर आम्ही प्लॅन केला आपण चिकन लॉलीपॉप करूया. खूप चिकन लॉलीपॉप, त्यानंतर पिझ्झा, नंतर फ्राईज आणि अजून काय होतं प्लॅन? नाही, एवढं संपवणं मुश्किल आहे माझ्या मते तर. एवढंच होतं का? हा, सो आपण हे ठीक आहे, सगळं बघू अजून काय आपल्याला हा. असेल. आणि थोडं किचन मध्ये काय करताना जर आम्ही थोडासा टाइम भेटला तर आम्ही कॅमेरा ऑन ठेवू, सो दॅट यू कॅन ऑल्सो एन्जॉय. रेसिपी वगैरे मी काय तुम्हाला जर हव्या असतील तर नक्की मला कॉमेंट्स करून विचारा, मी त्या शेअर करेन. बट ब्लॉग इज ऑल अबाउट अस, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त फन कशी आम्ही करताना मजा मस्ती होते, काहीतरी घडतं, कधी कधी तेल स्पेल होतं किंवा काहीही होतं. सो ह्या बटर तव्यात टाकायचा, तो गॅसवर हा. जातो. असं कोण बटर टाकतं? असं मी काढायचा प्रयत्न केला आणि तो असा लांब एवढा बटर पडला ना, तर हा एवढा हसायला लागला. सो असे सगळे फन्स होत असतात. सो आम्ही म्हणून कॅमेरा ऑन ठेवतो. जर वाटलं ते ऍड करू शकतो तर ऍड करू, नाहीतरी हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. ठीक आहे, तर भेटूया किचन मध्ये. गाईज, वेलकम बॅक. तर इथे आम्ही सगळे फ्राईड आयटम्स करायला स्टार्ट केलेले आहे. काही झालेले सुद्धा आहेत, म्हणजे लॉलीपॉप्स जे आहेत ते आम्ही फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे पिझ्झाचं सगळं चॉपिंग झालेलं आहे, सेटअप झालेला आहे. आता फक्त बनवायचं. पिझ्झा मी एकाकडे बनवायला घेते आहे आणि मग आम्ही काय काय बनवलं ते जस्ट असं व्हिडिओ थ्रू दाखवेन आणि मग आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. कारण हा व्लॉग ऑलरेडी डिनर स्टार्ट झालेला आहे. मनूचं पण डिनर आम्ही पटापट बनवलं. थोडीशी कामं पण पेंडिंग होती घरातली, ते पण सगळं आम्ही क्लिअर केलं एवढ्या टायमिंग मध्ये. आणि आता ऑलमोस्ट 12 वाजलेले आहेत. 12 वाजून गेलेत ऑलरेडी. येस, आता वाजतील 1 मिनिट आहे. सो आम्ही काय करू,
आजच आपण सकाळी आहे ना वेट चेक केलं होतं नवीन वेइंग मशीनवर. हा ते सांगितलंच नाही मी, ते सांगितलं नाही, ती प्रँक दाखवला पण ते सांग. ठीक आहे. तर सकाळीच वेइंग मशीन मागवली कारण आमची जी ओल्ड वेइंग Loudly मशीन होती ती बोला. खराब झाली होती. बट त्याच्यामध्ये मग आता नवीन मशीनमध्ये सर्व BMI वगैरे ते पण काउंट दाखवतं. तर आज चेक केलं तर मॅडमचं ओके होतं, माझं वाढलेलं होतं. म्हणून यू वॉन्ट वॉटर टेल मी. हे बाई गाईज इकडे बघा प्रो मॅक्स किड्स वरती चढली ते डायरेक्ट आणि इथे फ्राय वगैरे सगळं चाललेलं आहे. असे नवीन नवीन गोष्टी आमच्याकडे होत असतात, त्यामुळे खूपच लक्ष देत आम्हाला ब्लॉगिंग किंवा इतर कोणतीही कामं करावीच लागतात. तर इथे मी पिझ्झा बेस पण बनवायला घेतला. कुची काहीतरी बोलत होता BMI मशीन बद्दल. हा तर आम्ही डिसाईड केलं की आता मला 10 kgs वेट कमी करायचं आणि हिला 3 kgs. तर कल से स्टार्ट करेंगे असं झालंय कारण आजचं आमचं ऑलरेडी प्लॅन फिक्स झालं होतं की हा ते आम्ही काय झालं, आम्ही ना चेक केलं आणि मग आम्ही विचार, आणि ह्याच्या अगोदर आमचं डिस्कशन झालं होतं रात्रीला डिनरला आपण किंवा पार्टी करायला काय आपण प्लॅन करूया. सो आम्ही आता बघितलं तर असं सगळं झालेलं आहे. 10 kgs आणि 4 kgs वगैरे लूज करायचे. मग त्याच्याने थोडंसं टेन्शन आलं. मग नंतर मी म्हणलं ते सगळं जाऊ दे, पण आता हे सगळं प्लॅन झालंय त्याचं डिनरचं काय करायचंय. मग आम्ही हसलो आणि बोलले ते आज कंटिन्यू करूया आणि मग उद्यापासून आपण स्टार्ट करूया. सो गाईज आमचा अँगल असा आहे की तुम्हाला पिझ्झा दिसला तर तुम्हाला मी नाही दिसणार आणि मी दिसले तर पिझ्झा नाही दिसणार. सो फ्राईज टाकलेले आहे. आता आपण चीज पोटॅटो नगेट्स पण फ्राय केलेले आहेत. फ्राईज इथे चाललेले आहेत ते मनूसाठी. आणि मी पिझ्झा बनवते एकाकडे आणि आपले लॉलीपॉप्स तर आहेत. हा असणारे आजचा मेन्यू सगळ्यात टेस्टी मेन्यू आहे. डू ट्राय इट ऑन वीकेंड फॉर युअर नाईट पार्टी. ओके. मला असं वाटतंय इथे मी सॉस पण बनवून घेतलाय. सो आपण क्लोजर देऊन देऊया. ओके ओके. म्हणजे आता अजून काय नाहीये ना. आम्ही फोटोज शेअर करू कारण आता खूप उशीर झालेला आहे. तर आम्ही फोटोज वगैरे शेअर करू तुमच्या सोबत. सर्व काही दाखवणार नाही आता. तर गाईज ब्लॉग आवडत असतील तर नक्की कुचीबू 24ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर असे छान छान ब्लॉग्स घेऊन आम्ही परत येतो. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आमचे ब्लॉग्स. बाय बाय.